ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका तर आता एकदम सुंदर चालली. प्रियाने अनेक कटकारस्थानं करत असतानाच आता मात्र अशा काही चुका करणार की या सगळ्यामध्ये प्रिया आता अचूक अडकणार आहे. मुळातच सायली अर्जुन यांचा आता प्लॅनिंगच हे आहे की प्रियाला अश्विनच्या समोर एक्सपोज करणं. किती काही झालं तरी सुद्धा अश्विन तिच्या मागे प्रोटेक्ट करत असल्या कारणाने प्रिया आता प्रत्येक वेळेला वाचते. पण ज्या वेळेला हाराचं सत्य अश्विनच्या साधारण समोर आले त्यावेळेला चिडलेल्या अश्विनला बघता आणि घाबरलेल्या प्रियाला बघता अर्जुन सायलीने आता मात्र इकडे प्रियाचं अफेअर अश्विनच्या समोर आणण्यासाठी खूप मोठा कट रचलेला आहे. आणि या कटामध्ये प्रिया आता स्वतःच्याच पायावरती धोंडा मारत तिकडे अडकलेली आहे. कसं झाले, काय झाले आता इकडे अर्जुन सायलीला सांगत आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता जर का प्रियाला एक्सपोज करायची असेल ना तर आपल्याला या सगळ्यामध्ये अश्विनचे डोळे उघडले पाहिजेत. कारण जोपर्यंत अश्विन सपोर्ट सिस्टीम तिच्या मागे आहे ना तोपर्यंत तो काही करू ती काही म्हणजे ती मजा करू शकते. यावरती मग आता सायली सांगते एक काम करूया का, म्हणजे आता प्रियाचं अफेअर जर का अश्विन भाऊजींच्या समोर आणलं तर यावरती तो म्हणतो प्रियाचा अफेअर आणि लग्नानंतर, म्हणजे तुला असं वाटतंय का की प्रिया लग्नानंतर सुद्धा आता कोणासोबत तरी अफेअर असेल. यावरती सायली म्हणते वाटतंय 100% असणार आहे. कारण प्रिया ही अशा प्रकारची मुलगी आहे ना, मुळातच अश्विन भाऊजींसोबत लग्न म्हणजे आता हा तिने केलेला एक बिझनेस आहे. स्वतःला या घरामध्ये आणून आता मात्र इकडे आपल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी केलेला हा बिझनेस आहे. आणि त्यामुळे हे सगळं करण्यासाठी तिला अनेक लोकांची गरज मात्र लागतच असणार आहे. आणि त्यासाठी ती आता तिच्या जुन्या कॉन्टॅक्ट्समध्ये 101% असणार. आणि त्यामुळे मला खात्री आहे की ती आता त्या लोकांना अफेअरच्या नावाखाली बोलवत असणार. हा म्हणजे अफेअर म्हणायला हिच्या बाजूने काय आहे की ते माहित नाही, पण त्या लोकांना भुलवण्यासाठी ही नक्कीच काहीतरी करत असणार. आणि हे जर का आपण अश्विन भाऊजींच्या समोर आणलं ना तर मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये 100% अश्विन भाऊजी आता मात्र तिच्या एकदा विरोधात गेले की आपल्याला हे काम करणं सोपं जाईल. असं म्हटल्यावर मग मात्र अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे, मग आता पुढचं मिशन आपल्याला प्रियाचं अफेअर शोधणं हे असेल. आणि फक्त शोधणं हे नाही तर आता अश्विनच्या समोर हे सगळं आणणं याशिवाय पर्याय नाहीये. असं म्हटल्यावर ती सायली सांगते लवकरात लवकर हे करायला पाहिजे. कारण अश्विन भाऊजींनी एकदा का ठरवलं ना की प्रियाच्या विरोधात हे करण्याचं तर मात्र ते आपली नक्कीच मदत करतील. यावरती अर्जुन म्हणतो पण एका गोष्टीची आपल्याला खबरदारी घ्यायला पाहिजे. कारण जर का आपण डायरेक्ट जाऊन अश्विनला म्हटलं की प्रियाचा अफेअर आहे तर आता तो आपल्यावरती काडी मात्र विश्वास ठेवणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला मात्र आता अशी गोष्ट करायला पाहिजे की आपण मध्ये न येता डायरेक्ट त्याने आता सगळं सत्य पाहिलं पाहिजे. यावरती सायली म्हणते मग काय, हे असंच होणार आहे. सायली 2.0 आता जागी झालेली आहे. आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे, तू जर का हे सगळं करणार असशील तर मला काही प्रॉब्लेम नाहीये. मला माहितीये तू एकदा जर का मनावरती घेतलंस ना तर 100% हे सगळं करणार म्हणजे करणार. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली कामाला लागलेली आहे. तिला आता काहीही करून प्रियाला एक्सपोज करायचं आहे. पण प्रिया काही गप्प बसलेली नाहीये. प्रिया ह्याच्या उपर आता 4 पावलं पुढे आहे. प्रिया इकडे विचार करते की नाही आता जर का या सगळ्यामध्ये सायली अर्जुनच्या हातामध्ये हे खरे रिपोर्ट लागले आणि त्यांनी आता खरे रिपोर्ट जर का सगळ्यांच्या समोर आणले तर मात्र माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. आणि एकदा का अश्विनच्या समोर रिपोर्ट आले तर माझं काही खरं नाहीये. प्रिया आता खूप मागचा विचार करते. अर्जुन आणि सायली तिच्या खूप पुढचा विचार करत तिला आता या सगळ्यामध्ये अडकवण्याचं ठरवत आहेत. तिला असं वाटतंय प्रियाला की या सगळ्यामध्ये हे लोक मला आता म्हणजे रिपोर्टने अडकवतील. पण तिला माहित नाहीये की अर्जुन सायलीने रिपोर्ट तर नंतरची गोष्ट आहे, पण त्याआधीच तिचा खेळ खतम करायचं ठरवलेलं आहे. इकडे तोपर्यंत मग आता प्रिया आलेली आहे. ती आता महिपत आणि नागराज या दोघांना भेटायला आल्यावरती ती सांगते मी तुम्हाला 8 दिवसाच्या आतमध्ये या जेलमधून बाहेर काढेन. 8 दिवसाच्या आतमध्ये बाहेर काढल्यावरती मग मात्र आता इकडे तुम्ही एक काम करायचं आहे. तुम्ही आता माझं फक्त एक काम करायचं. महिपत म्हणतो तू कामाशिवाय तर कधी काही बोलणारच नाहीयेस.
काय नक्की आहे? यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, काही नाही, म्हणजे आता अर्जुन सायलीला संपवायचंय, कारण ते तुमचे सुद्धा दुश्मन आहेत. मुळातच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे त्यांना संपवायचं म्हणजे संपवायचं. यावरती नागराज म्हणतो, पण तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार? यावरती मग आता प्रिया सांगते, मी जर का 8 दिवसात तुम्हाला सोडवलं तर मात्र तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल ना? म्हणजे या 8 दिवसामध्ये तुमची सुटका होणार म्हणजे होणार, आणि ही सुटका झाल्यावरती मग आता तुम्ही माझं काम करायचं. म्हणजे तुम्हाला विश्वास ठेवण्याचा काही प्रश्न नाहीये. तुम्ही माझं काम करा, मी तुमचं काम करणार, तुम्ही माझं काम करायचं. यावरती नागराज आणि महिपत दोघं जण एकमेकांकडे पाहतात आणि आता ही काही वाईट डील नाहीये. आधी जर का हिने बाहेर काढलं तर तसंही त्या अर्जुन सायलीला खतम तर करायचंच आहे, कारण आता काहीही झालं तरी अर्जुन सायली हे आपल्या मार्गातला खूप मोठा दोघांचेही रोड आहेत आणि दोघांचेही अर्जुन सायलीवरती राग आहे. त्यामुळे ते प्रियाची डील मान्य करतात आणि प्रिया आता इकडे या दोघांना सोडवण्यासाठी वकील तर पाहतेच आहे, पण आता प्रिया एक दुसरी युक्ती सुद्धा आता करायला निघालेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे प्रियाच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट चालू आहे की या दोघांना जर का मला बाहेर काढायचं असेल तर मला या सगळ्यामध्ये आता तिसऱ्या एखाद्या व्यक्तीची मदत घ्यायला पाहिजे, कारण कोर्ट कचऱ्या करून यांना 8 दिवसामध्ये बाहेर काढणं शक्य नाहीये. आणि त्यासाठी आता मात्र मला मदत घ्यायला तिला आता प्रियाला आठवण येते ती तिच्या कॉन्टॅक्टची म्हणजे काय तर आता प्रियाची आधीची असलेली लफडी किंवा प्रियाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आधी असलेली माणसं, त्यांची मदत घेण्यासाठी प्रिया आता उत्सुक असते किंवा त्यांची मदत घेण्यासाठी प्रिया त्यांची भेट घेणार असते. आणि इथेच आता प्रिया या सगळ्यामध्ये अडकणार म्हणजे अडकणार असते. सायली अर्जुनने ऑलरेडी ट्रॅप रचलेला असतो आणि प्रिया अगदी अलगद त्या ट्रॅपमध्ये अडकते. मुळातच त्याच वेळेला त्या माणसांना भेटण्याची तिला बुद्धी झालेली असते आणि हे सगळं सायली आणि अर्जुन यांच्या आता पथ्यावरती पडणार आहे आणि या सगळ्यामध्ये प्रियाला आता मात्र अडकायला होणार आहे. मग अर्जुन इकडे आता पुढचा प्लॅन करत असतात, पण त्याच वेळेला आता सचिनची एक्सपोज होण्याची वेळ आलेली आहे. इकडे आता प्रताप म्हणतो, मला एक गोष्ट सांगशील, हा व्हिडिओ कोणी काढलाय तुला? हा व्हिडिओ दिलाय कोणी? यावरती मग आता प्रताप सांगायला लागतो, सचिनने काढलाय ना हा व्हिडिओ. मुळातच आता मी ज्या वेळेला बँकेमध्ये गेलो होतो ना, तुझं अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठीच गेलो होतो, पण बँक मॅनेजर मला काय म्हटला माहितीये? यावरती अस्मिता म्हणते, काय झालं? यावरती बँक मॅनेजर मला म्हटला की हे अकाउंट डिॲक्टिव्हेट करण्याचं कारण म्हणजे अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन. या अकाउंटमधून अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. मुळातच आता इकडे 4 लाख, 7 लाख, 8 लाख, 10 लाख अशी रक्कम काढण्यात आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अस्मिता गडबडते आणि त्यानंतर मग आता लगेचच अस्मिता सांगायला लागते, काय? यावरती प्रताप आता म्हणायला लागतो, कोणी काढले हे पैसे? तू काढलेस का? कारण इतके सगळे अकाउंट, इतके सगळे ट्रान्झॅक्शन याच्या आधी कधीच झाले नाहीयेत. मी लहानपणापासून त्या अकाउंटमध्ये इतका पैसा टाकलाय ना की हे इतके ट्रान्झॅक्शन केल्यानंतर सुद्धा खूप मोठी रक्कम त्या अकाउंटमध्ये आहे आणि म्हणूनच त्या बँक मॅनेजरने ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे, अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन. कारण इतक्या वर्षानुवर्ष जवळजवळ मी त्याच्यामध्ये 30-32 वर्ष पैसे टाकतोय आणि ते पैसे जर का असे मग एका महिन्यामध्ये, एका दिवसामध्ये असे पटापट काढण्यात आले तर मात्र या सगळ्यामध्ये अनयुज्युअल ट्रान्झॅक्शनचा त्याला संशय नाही का येणार? मग हे पैसे कशासाठी काढलेस, का काढलेस? आता सचिन गडबडलाय आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय, आता मात्र इकडे काहीच बोलायला विषय नाहीये तो म्हणजे सचिनकडे. अस्मिता सचिनकडे पाहते आणि सचिन, इतके पैसे तू काढलेस? यावरती सचिन आता सांगतो, तुला मी म्हटलं होतं ना की मला या सगळ्यामध्ये देणेकऱ्यांची देणी द्यायची आहेत. यावरती प्रताप म्हणतो, मग हे मला सांगायचं होतं ना, मग तसं आता आपण काहीतरी नियोजन केलं असतं. इतक्या वर्ष बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे मी भरतोय, माझ्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन होते आणि त्यानंतर एका महिन्याच्या भरामध्ये असं कोणीतरी येऊन हे पैसे काढणार, मग बँक ते फ्रीज करणारच ना आणि त्याच्यातून ते माझ्या ओळखीचे आहेत. यावरती अस्मिता म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की तुम्ही या सगळ्यामध्ये म्हणजे सचिन तुमचे पैसे बुडवतोय? ते काही नाहीये. तुम्हाला जर का हे अकाउंट तुमचं आहे ना तर हे कार्ड तुम्ही घेऊन टाका. असं म्हणत रागाच्या भरात अस्मिता ते कार्ड देऊन टाकते. आता मात्र सचिन चांगला चिडलाय आणि सचिन आता विचार करतोय, अरे देवा, हे काय घडलं माझ्याकडून? म्हणजे खरं तर या मूर्ख अस्मिताला या सगळ्यामध्ये आता मात्र मी तिला हे सांगायला गेलो आणि तिला तर काही कळतच नाहीये आणि तो सांगतोय, अस्मी अगं असं काय करतेस? कार्ड का त्यांना दिलंस?
यावरती अस्मिता सांगते यांचं कार्ड मला अजिबात नको आहे. सचिन काय गरज पडली यांच्या पैशांची? म्हणजे आता तुझं कॅनडाचा हा प्रॉब्लेम झालाय म्हणून? या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम नसता झाला तर आपण सुरळीत जगलोच असतो की. काय नाही, यांचं कार्ड यांनाच जाऊ दे असं म्हटल्यावरती सचिन आता टोटली गडबडलाय. करायला काय गेलो आणि झालं काय? या सगळ्यामध्ये सचिन आता विचारच करत बसलेला असताना तो पण रूम मध्ये आल्यावरती सचिन अस्मितावरती चांगलाच चिडलेला आहे. तुला कोणी सांगितलं शहाणपणा करायला? का ते कार्ड त्यांना सोपवून आलीस? यावरती मग आता अस्मिता म्हणते मग काय करायला पाहिजे होतं? ते कसे बोलले तुला आता समजतंय ना? ते काय बोलले होते? त्यांनी आता या सगळ्यामध्ये काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं की आता हे सगळे माझे पैसे आहेत, मी वर्षानुवर्ष पैसे भरतोय आणि तू काढतोयस. असं असताना कशाला पाहिजे त्यांचं कार्ड? यावरती तो म्हणतो मग करायचंय का आता? यावरती अस्मिता सांगते ते काही मला माहित नाहीये. आता मात्र सचिन इकडे चांगलाच गडबडलाय आणि त्यानंतर तो सांगतोय म्हणजे आता मी त्या साक्षीकडे गेलो होतो या पैशासाठी. म्हणजे तुला असं वाटतंय का की पुन्हा त्याच्याकडे जावं मी? आता त्याचं हे वाक्य ऐकून अस्मिताला धक्का बसलाय. म्हणजे सचिन तू काय मला धमकी देतोस का? यावरती तो म्हणतो धमकी नाही, तू समज काय समजायचं ते. असं म्हणत सचिन निघून गेलाय. अस्मिता मात्र आता विचार करत बसले म्हणजे हा आता काय बोलून गेला? हा बोलला की मी साक्षीकडे जाईन. नाही, मला आता याच्याबद्दल बोलायलाच पाहिजे अर्जुन सोबत. अस्मिताचं कुठेतरी डोक्यात ट्यूब पेटायला लागलेली असते. बरं तोपर्यंत अर्जुन आणि सायली या दोघांनी अश्विनला जरा अलर्ट केले आणि त्याच वेळेला मध्यरात्री आता इकडे प्रियाने तिच्या बॉयफ्रेंडला फोन केलेला आहे. आता हा फोन या कारणासाठी कारण महिपत आणि इकडे आता नागराजी यांना सोडवायचं आहे आणि त्यासाठी नॉर्मल मार्गाने हे सुटणार नाहीत आणि त्यासाठी तिने आता या दोघांना जेलमधून पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी तिचा जो एक्स बॉयफ्रेंड असतो त्याला कॉल केलाय आणि हॅलो, अरे किती दिवसात आपली भेट नाहीये, मला तुला भेटायचं आहे असं म्हणताच अश्विनने हे सगळं ऐकलेलं आहे आणि अश्विनला मात्र या सगळ्यामध्ये अजिबात कळत नाहीये की ही कुणाला भेटायला चालले. आणि त्याच वेळेला सायली आणि अर्जुन आपला डाव आता टाकणार असतात. सायली अर्जुन या सगळ्यामध्ये अश्विनला बरोबर अलर्ट करतात आणि प्रियाचं भांडं आता फोडण्याचा निर्णय अर्जुनला आता इकडे सायली आणि इकडे सांगायला लागते. म्हणजे अश्विनला अर्जुन सायली सांगायला लागतात की अश्विन आज एका कॅफेमध्ये आपल्याला जायचंय. यावरती अश्विन म्हणतो कॅफेमध्ये? मला तर आता म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. त्यावरती अर्जुन सायली त्याला सांगायला लागतात हे बघ, काहीही झालं तरी सुद्धा जर का तुला हाराचं प्रकरण किंवा आता बाकी सगळ्या गोष्टी जर का जाणून घ्यायच्या असतील तर या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तुला आमच्या सोबत आता यायला लागेल. असं म्हटल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो ठीक आहे, काही झालं तरी मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. अश्विन आता त्या कॅफेमध्ये जाणार, ज्या कॅफेमध्ये प्रिया आता तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला आली आणि त्यानंतर सुरू झालाय तो म्हणजे खरा गजब. चिडलेला अश्विन आता ज्या वेळेला समोरचं दृश्य पाहतोय त्याला आता खूप मोठा धक्का बसलेला आहे. या सगळ्यामध्ये अश्विनला आता मात्र हे सगळं दृश्य पाहिल्यावरती प्रिया आता दुसरं कोणाचं तरी ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर तो आता चांगला चिडलेला अश्विन आता आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया घाबरते, अश्विनकडे पाहते. अर्जुन सायली बॅक साईडला आहे. चिडलेला अश्विन आता प्रियाच्या थोबाडीत देतोय आणि समोरचा माणूस आता अर्जुनने ओळखलाय. तो समोरचा जो माणूस आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो एक चांगला अट्टल गुन्हेगार आहे. अर्जुनने हे सगळं ओळखताच आता मात्र प्रिया इकडे चांगलीच घाबरलेली आहे. प्रियाला या सगळ्यामध्ये अजिबात काही कळत नाहीये की अचानक आपल्यासोबत काय घडतंय आणि प्रिया या सगळ्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. अश्विनच्या समोर तिचं खरं रूप आलेलं आहे.